बघितलंस बघितलंस का? पावला पावलांवर तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालायला लागते. सारखं सारखं माझ्या बहिणीच्या चुकाच्या काढ येतेस तू. का तुला एवढा पैशांचा मोह होता? तू दागिने घेऊन गेलीस. पैशांसाठी दागिन्यांसाठी तुझ्या पोरांच्या आयुष्याची राग रांगोळी केलीस की तू. अगं अशी आई असती का कुठं? तू नसतीस ना तर बरं झालं असतं. तुला माहितीये का तुझ्या पापामुळे ना आम्हाला किती आणि काय काय भोगावं लागते ते कल्पना आहे का तुला? पळून गेलीस ते. अख्ख्या गावानं आम्हाला वाईट टाकलं होतं. बहिणीची लग्न होत नव्हती. बाप दारूच्या आहारी गेला. पण आम्ही आहे ना, आम्ही थांबलो नाही, आम्ही हारलो नाही, आम्ही लढलो. तरी सुद्धा आहे ना तुझं पाप आहे ना आमचं पाठलाग सोडणं झालंय. देवाकडे एकच मागणं आहे, अशी आई आहे ना कधीच कुणाला मिळू नये, कधीच मिळू नये कुणाला. पण तू आहे ना, तू आई या शब्दाला कलंक आहेस, कलंक. आयुष्यात कधीच माझ्यासमोर येऊ नकोस हो तू. मला तुझं तोंड पण बघायचं नाही. मला माहित नाही तू जिवंत आहेस का मिळेस, पण तू ज्या दिवशी पळून गेलीस ना त्या दिवशी माझ्यासाठी तू मिळलीस. माझ्या सगळ्या बहिणींची लग्न झाली ना एकदा, हे झाड आहे ना झाड तोडून टाकणार आहे मी. मला तुझी कुठलीच आठवण नकोय. तुझ्या सगळ्या आठवणी मी कायमच्या पुसून टाकणार आहे. इथं माझं घर, माझी पोरं आहेत म्हणून आले होते. पण इथं घरातच नाही तर माझ्या लेकरांच्या मनात सुद्धा मला जागा नाही. कळलं मला, कळलं मला, कळलं मला, कळलं मला. सूर्या, तुला माझं तोंड बी बघावंसं वाटेना. हे कळलंय मला. मी जर तुम्हा सगळ्यांसमोर आले तर कोणाला बी आनंद होणार नाही. कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल लई राग आहे. एखाद्या बाईला तिची पोरं तिच्यापासून परकी व्हावी यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं. पण मला माहित आहे यात तुमची काय बी चूक नाही. हे समजा त्या जालिंदरनी घडवून आणलं. तुमच्या डोळ्यावर त्याच्या खोट्या प्रेमाची पट्टी अशी काय बांधली आहे त्यानं की त्याच्या आडनं तुमची आई निर्दोष आहे. हे सहजासहजी नाही कळणार तुम्ही. पण मी पण हार नाही मानणार. मी पण तुम्हा समद्यांना दाखवून देईन एक दिवस की तुमची आई निर्दोष आहे. तिनं कायच केलेलं नाहीये. सूर्या, तुझं बोलणं ऐकून खरं तर मला इथं राहावंसंच वाटेना. पण माझ्या लाडक्या धनुचं लग्न तोंडावर आलं. तिच्या डोक्यावर 4 अक्षता टाकीन आणि मग मी निघून जाईन इथून. डॅडी, तुम्ही मान ठेवून इथवर आलात ना, खरंच भरून पावलं बघा. तुमच्या नुसत्या आशीर्वादानच ना माझ्या 10 हत्तीचं बळ येतं. अहो जावई बापू, आम्ही आमचं कर्तव्य केलं बा. त्यात मोठं असं काही नाही. ज्या काही अडचणी आल्या त्यातलं मार्ग काढत तुम्ही हे सगळं केलं. आम्ही जास्तीत जास्त तुमच्या पाठीशी उभं राहू शकतो, त्याशिवाय काय करणार नाही का? अहो डॅडी, तेवढंच बास आहे. अहो
कसं आहे ना, आपल्या माणसांच्या आशीर्वादानंच ना सगळ्या संकटांना पूर्ण ओढायची ताकद येते माणसाला हो. मिळाली ना तुम्हाला ताकद, झालं तर मग येऊ का आम्ही? हा चला. धनु दीदी, तू कुठं चालली? अगं जरा मागच्या अंगणात जाऊन येते. मोकळ्या हवेला बरं वाटेल ना, थोडं मन हलकं होईल म्हणून. दादानी तुला एकटीला सोडायला नाही सांगितले. चल मी पण येते. कशाला? कशाला काय? दादाने सांगितलं ना धनु दीदी एकटी जाऊ नको. भागू जा सोबत. बरं चल, लवकर या. हो. धनु दीदी, तू अशी उदास का वाटते? स्वतःच्या हळदीत दिवसभर जेव्हा लोकांमध्ये असशील ना तेव्हा कळेल असं का वाटतं ते. म्हणजे अगं म्हणजे काही नाही, दिवसभराचा कंटाळा आलाय म्हणून असं वाटत असेल. काही उदास बिदास नाहीये मी. भागू, राजूताई बोलवते वाटतं. मी आलेच. तू कुठे जाऊ नको. नाही जाणार. आले. आई, मला माहितीये दादा तुला या झाडात शोधतो. आता ते श्रद्धेपायी बघतो का विश्वासानं नाही माहित. तू खरंच दिसतेस का नाही ते बी नाही माहित. पण आज ना तुझ्याशी लय बोलू वाटत होतं का, म्हणून आले इथं. आई, तू का सोडून गेलीस ग आम्हाला अशी? का आम्हाला अशी एकटं टाकून गेलीस? आज तुझ्या आठवणींनी ना मन भरून आलं होतं माझं. तू आज असतीस तर स्वतः पुढं होऊन समधी कामं केली असतीस ना. स्वतःहून मला नटवलं असतं, सजवलं असतं. या लग्नानंतरच्या प्रवासातलं खास कळग सांगितलं असतं. आज तुझ्या हाताने मला हळद लागली असती. मायेनं माझ्या तोंडावर हात फिरवला असता. पण तू नाहीयेस इथं. का नाहीयेस ग? तू कुठे आहेस? आज तुझी लय आठवण येते गाय. लय आठवण येते. होतीस का माझा भास होता? नाही. आई, आई,
बाळा, तुझा जीव ज्यासाठी तुटतोय ना, त्यासाठीच तर मी इथे आले होते. आज मला मायेनं तुला मिठीत घ्यायचं होतं, प्रेमानं हळद लावायची होती. पण ते होणं आता अवघड आहे. पण अशी हळद लावून असं मन भरून आले. देवानं माझं ऐकलं आणि इथून पुढे बी तू माझं गारानं ऐक. तू बघाच, लवकरच माझा बी दिस येईल ना, तेव्हा मी तुम्हा सगळ्यांसमोर येईन आणि तुम्हाला समज खरं खरं सांगेन. माझी खात्री आहे तो दिस नक्कीच उजाडेल आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात तुमच्या आईबद्दल फक्त प्रेम असेल, फक्त प्रेम असेल बाळांनो. कोण होतं हे? असं बरं तर फक्त मला आईनं अप्रू केल्यावरच वाटायचं. धनु, अगं हे तीट कोणी लावलं? तीट? ओके, काय माहित कोणी लावलं. मी तर नथ घालत होते. लावलं असेल कोणीतरी. असं तीट तर आई, आपली धनु तर केवढीशी आहे, तिला एवढा मोठा तीट. मोठा तर मोठा, माझ्या धनुला कोणाची नजर नको लागायला. तुला पण लावते. अक्का, अक्का, अगं नको नाही. काय मी काय केलं? काय नाही, मी आले. अगं तात्या, अजून आवरलं नाही तुम्ही? जाऊ पटकन आवरले जा. आलो आवरतो. अगं पप्पे, स्वतःला काम करायचं नसेल तर कमीत कमी दुसऱ्याचं काम वाढवू नये. हा, तिकडे जाऊन शांत बस. पप्पा, मनाला येईल ते बोलू नका. मी नवरीबाईची खास मेकअप आर्टिस्ट आहे, कळालं ना? मेकअप आर्टिस्ट, कमीत कमी तेवढं तर काम व्यवस्थित करा. एक काम जबाबदारीनं पार पाडायचं नाही, सगळा हिसकूट. हा, थांब, हे लग्न झालं का नाही, ह्या लग्नातच तुझा मस्तपैकी बार उडून देतो बघ. हा, ज्याच्याशी लगीन लावायला पाहिजे होतं त्याच्याशी तर काय लगीन लावलं नाही. आता मी कुणाशीच लगीन नाही करणार. जाते मी, मला धणीचा टचअप करायचंय. जा.
ही बिन लग्नाची राहत्या का काय? नाही 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 नाही, हे लग्न व्यवस्थित पार पडलं का नाही तिच्या लग्नाच्या मागे लागतो पहिल्यांदा. हा राजू, हा हे बघ, चौरंग आणि पाट. अजून काय राहिले का? ते पाहुण्याचं बघ ना. हा बघतो लगेच. हे झालं. अरे, कुठं होता तुम्ही? हा ते रुखवताचं सामान ठेवलं का? ठेवलं. हळकुंड सुपारी हे काय इथंच आहे? हा इथे. आणि पूजेचं सामान ती बाकी आहे. बाकी अजून बाकी. अरे ती गुरुजी यायची वेळ झाली ना. जा पटकन आणा. जा. ए तुला सांगितलं ना तू आण. अरे तू आणलं तरी काय फरक पडत नाही. जा. काय चाललंय? ही वेळ आहे का भांड्याची? जा ना, आणा ना. जा दोघं जा. ते दिवे राहिले बाई. सूर्य काय करतोयस तू? धनुचं नव्यानं लग्न होणार आहे ना, जुने टसे मिटवून टाकत. तिच्या सुखावर आहे ना कडू आठवणींची सावली पण नकोय मला. तिच्या आयुष्यात आता नवीन माणसं येणार आहेत, नवीन नातं येतंय. हे नातं आहे ना तिची भरभराटी करणार बघ. तिला सुखाची कमतरता भासू देऊ नको एवढंच देवी आईकडे मागणं मागितलंय मी. आणि आई आपल्या मुलाचं म्हणणं कधीच टाळत नाही, हो ना? बरं, आपली नवरी मुलगी कुठं आहे? पप्पी अगं झालं का नाही? घेऊन ये ना पटकन धनुला. हो आले आले. हे बघा आली नवरी बाई. खूप छान दिसतेस. दादा मला नाही जायचं. असं म्हणून कसं चालेल बाळा? हे येडाबाई, असं रडते तुम्ही? हं? तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे आता. चल हसून दाखव. हस. नाही ही नाही आमची धनू. आमची धनू आहे ना, आमच्या धनूला सगळ्यांना हसवायला आवडत, रडवायला नाही. हस माझ्यासाठी. हस अजून जोरात. धनु, ठीक आहे, तुझे ठसे घ्यायचे.